नमस्कार मंडळी, आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया आंब्याचा पन्हा. तर आपण बनवूया कच्च्या आंब्याचा पन्हा. हे आंबे आहेत मी विकत आणलेले होते, काही घरचे झाडाचे तोडून. तर हे बघा, मी आज बनवणार आहे आंब्याचा पन्हा. तर मी याला आता धुवून उकडायला ठेवणार आहे. धुवून घेते याला आधी. तर हे बघा, मी आंबे असं धुवून घेतलेले आहे. तर मी या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे असे, आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान उकडायला ठेवणार आहे. तरी बघा, असं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला, जसे की आंबे थोडेसे पकले पाहिजे एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं. चला, तर आपण आता याला गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि 15 मिनटं याला पकू देणार आहे, झाकून ठेवणार आहे याला. तर पकल्यावर आपण याचा पन्हा बनवूया. इकडे आंबे उकडून झालेले आहे. मग असे आंबे उकडायला ठेवलेले होते जास्त, अर्ध्यातले मी लाईव्हमध्ये बनवलेलं आहे. तर अर्धे आंबे मी इथं हे केलेलं आहे. याला चांगलं असं चोळून घेणार आहे मस्त सर्व, आणि याच्यामध्ये काढून घेणार आहे. याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून असं चोळून घेणार आहे पुढं. आपलं आंब्याचं पन्हा बनवत आहे मी आज. कच्च्या आंब्याचा पन्हा आहे, तर मी सर्व काढून घेणार आहे. आपलं हे निघलेलं आहे, याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे याला. तर बघा, आणि याला बारीक याच्यामध्ये साखर टाकून बारीक करून घेणार आहे. आपला आंब्याचं पन्हा इथं काढून झालेलं आहे. याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे. थोडं जास्त साखर वापरायची, कारण की हे आंबट राहते आंबट. तर मी ते साखर आणि याला बारीक करून घेणार आहे. आपला आंब्याचा पन्हा असा बारीक करून झालेला आहे मिक्सरमध्ये. तर याला मी गंजामध्ये काढून घेणार आहे. बघा, आपला मिक्सरमध्ये बारीक करून झालेला पन्हा झालेला आहे आपला. तर आपला पन्हा बनवून झालेला आहे. आता गव्हाचे चिले बनवणार आहे. तर मी गव्हाचं पीठ घेतले इथे 1 वाटी गव्हाचं पीठ. याला पाणी टाकून मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे बघा, हे गव्हाचं पिठामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला, आणि ते मिक्स करून घ्यायचं सर्व. थोडं पाणी टाकून करायचं. याच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजे. तर बघा, आपलं सर्व करून घेणार आहे. चला, तर बघा, आपलं चिल्याचं पीठ तयार झालेलं आहे बघा. तर मी आता याला तवा ठेवते गॅसवर, आणि तवा ठेवून घेऊया गॅसवर. गॅस मोठी करून घ्यायची. याला थोडंसं तेल टाकायचं याच्यावर. तर मी थोडंसं तेल लावणार आहे. गरम होते याला. तवा इथं गरम झालेला आहे. तर मी आता हे गव्हाच्या पिठाची चिलं टाकून घेणार आहे. तर बघा, याला जास्त पसरवायचं नाही, पातळ नाही करायचं थोडंसं. तर बघा, मी याला पकू देणार आहे आता. मी आता याला थोडंसं वरून तेल लावून घेणार आहे, आणि याला आता पलटवून घेणार आहे. तर बघा, आपला चिला तयार झालेला आहे. तर मंडळी, आता आंब्याचं सीझन चालू आहे, कच्च्या कैरीचं. तर आम्ही आज बनवलेला आंब्याचा पन्हा, कच्च्या आंब्याचा पन्हा, आणि गव्हाच्या पिठाचे चिले बनवले आहे. खरं तर तांदळाच्या पिठाचे पण बनवतात, पण मी गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे. तर मंडळी, माझी रेसिपी आवडल्यास तर मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला, तर मी आता पूर्ण बनवून घेणार आहे, मग तुम्हाला दाखवते. तर मंडळी, आपले गव्हाचे पिठाचे चिले तयार झालेले आहे इतके. तर मी इथं, आणि हा आंब्याचा पन्हा. तर बघा मंडळी, मी इथं काढून घेणार आहे आपला आंब्याचा पन्हा. तर मंडळी, माझी रेसिपी आवडल्यास तुम्हाला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा, तर मंडळी, रेसिपी कशी आवडली तर कमेंट करून सांगा मंडळी. चला, तर आपले ठेवूया.